Hello. Hello, check. DJ operator. Hello. Hello, check. Hello, check. Hello. Hello. खोल आवाज. Hello, check. Hello. Hello. Hello, check. चला तर विनंती करीन दोन्ही संघ पहिल्या मॅचचे एका बाजूला आपण बघतोय सागर 11 भरणेपाडा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ असेल तो म्हणजेच जलसार संघ दोन्ही संघांना विनंती असेल प्लीज लाईन मध्ये उभं राहायचं आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक मॉनिटर खोल हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक सुस्वागतम 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 हॅलो हॅलो चेक टेस्ट हॅलो 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 चेक हॅलो हॅलो थोडं हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो थँक्यू. दोन्ही संघांचे कॅप्टन दोन्ही सर्व संघांचे सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण प्लीज आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचे. आपल्याला या वेळेला टी शर्ट दिलेले आहेत ते परिधान करून आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर या. बाप्पा मोरया क्रिकेट क्लब विठ्ठलवाडी आयोजित स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 अत्यंत दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहतोय तो क्षण अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे आणि एक मानाची स्पर्धा या मानाच्या स्पर्धेचं उद्घाटन आपण अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत. आज दिवसभरामध्ये अमरदीप सार जलसार सागर 11 भरणेपाडा जागमाता रावले साई स्पोर्ट सरावली रॉकी ग्रुप टेंबिकोडाबे कुर्लाई सोरतोडी रुवान 11 एडमन अमरदीप क्रीडा मंडळ जलसार. त्यानंतर आमचे मॅनेजमेंट गुरु या ठिकाणी दाखल झालेले आहेत महेंद्र भोईर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती या.
चेक चेक टेस्ट 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 चेक टेस्ट. कुंदन या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे. बाप्पा मोरया चषक 2022चं शानदार उद्घाटन अगदी थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत आणि त्याची जय्यत तयारी झालेली आहे. व्यासपीठावरती सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक अमोल गवळी सर उपस्थित आहेत. अर्थात त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जॉमी नावाने प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व क्रिकेटवरती नितांत प्रेम अर्षद पाटील, समाजसेवक मांडेगावचे सुपुत्र आदरणीय विकास पाटील म्हणजेच आप्पा यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. माजी सरपंच शीतलताई पाटील हे या देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण व्यासपीठावरती कामनेश राऊत, कुणाल दादा पाटील, त्यानंतर नितेश पाटील, अभिजितजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि आता ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांना विनंती आहे, बाप्पा मोरया महिला मंडळाच्या सर्व ज्या महिला या ठिकाणी त्यांनी देखील आपण उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या उजव्या बाजूला उपस्थित राहायचं आहे व्यासपीठाच्या. अगदी थोड्याच वेळात बाप्पा मोरयाचे संघ मालक या ठिकाणी विनोद दादांचं आगमन झालं. खूप एन्जॉय करत असतात. मी त्यांना विनंती करेन असेल आपण व्यासपीठावरती या. आणि अनंता आपल्याशिवाय तर व्यासपीठ अधूर दिसते, त्यामुळे आपण देखील या. आपण देखील क्रिकेटवरती खूप मोठं प्रेम करताय आणि विशेष करून एक टीम तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही ती टीम बनवलेली आहे आणि त्यामुळे त्या टीमचं ड्रीम देखील मोठं आहे. मी दोघंही या ठिकाणी जे संघ मालक आहेत आनंददादा आणि विनोददादांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती असतं बा. आणि आता स्पर्धेला सुरुवात होते. स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे. हां, त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आज ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा आहे, या अमोलचे जे काही मित्र कॉलेजमधील आलेले आहेत त्यांनाही विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती असतं बा. अमोल पाटील यांचे जे सर्व मित्र आलेले आहेत, कॉलेज फ्रेंड आलेले आहेत, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती असतं व्हायचं आहे. स्पर्धेला सुरुवात होते. दोन्ही संघ अमरदीप स्टार जलसार किमान 3-4 वेळा तुम्हाला कॉल झालेला आहे. सागर 11 भरणेपाडा दोन्ही संघ आमच्या व्यासपीठाच्या समोर येतील. पहिले दोन्ही संघ चला लवकरात लवकर. तुम्हाला टी शर्ट गेलेले आहेत, टी शर्ट दिलेले आहेत, तर त्याचा देखील वापर करायचा, ते परिधान करायचे आणि या ठिकाणी आपण व्यासपीठाच्या समोर उभं राहायचं. एक संघ या ठिकाणी आलाय का, तर तुम्ही प्लीज लाईनअप वर प्लीज. सागर भरणेपाडा राहिला या ठिकाणी आलेला आहे संघ. कुंदन आपल्याला रेडी राहायचं, कारण आता यावेळेला मॅच सुरू करायचं आहे. तत्पूर्वी उद्घाटन सोहळा आहे, तर त्याची तयारी या ठिकाणी झालेली आहे. चला मॅचच्या दिशेने जाणार आहोत. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं निश्चितच अनेक मान्यवर, दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी अमोलचे जे मित्र आलेले आहेत, कॉलेजचे मित्र, त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती असतं बा. कॉलेज फ्रेंड जे या ठिकाणी आलेत अमोलचे, त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती असतं बा. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022चं दिमागदार असं आयोजन या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर जगदीश ज्योती पाटील आपल्याला देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती या. अमोलचे जे आई वडील आहेत त्यांनाही विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. दोन्ही संघ इथे समोर लाईनअप राहायचे. दोन्ही संघ
समोर समोर व्यासपीठाच्या समोर दोन्ही संघ लाईनअप राहतील. इथे 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 पुढे. उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होते. या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा आपण पाहणार आहोत. अमरदीप स्टार जलसार बरोबर व्यासपीठाच्या समोर आपण चेहरा करून उभं राहायचं आहे आणि सागर 11 भरणेपाडा. अनिल सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शिवनेरी चषकाचे शिल्पकार या ठिकाणी दाखल होत आहेत. सर आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. दोन्ही संघ लाईनअप या ठिकाणी होणार आहेत. प्लीज विनंती आहे. इथे इथे समोर इथे समोर इथे समोर दोन्ही संघांनी लाईनअप राहा. असं जो चालेल. अनुराग ओके ओके ऑल राईट. दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या प्रसन्न प्रशस्त व्यासपीठावर विराजमान असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो. आणि या स्पर्धेचा अर्थात बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022चं दिमागदार असं आयोजन या ठिकाणी आहे. समोर असलेला संघ मला वाटतं तुम्ही आता हाताच्या घड्या काढायच्या आहेत. हात जरा समोर येऊ द्या आणि इथे तर व्यासपीठावरती दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. अगदी कमी वेळामध्ये सुंदर असा कार्यक्रम उद्घाटन सोहळ्याचा असेल. एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाप्पा मोरया चषक 2022 आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण आता थोड्याच वेळात सुरू करणार आहोत. त्याकरता मी मान्यवरांना विनंती करणार आहे आपण देखील सज्ज राहा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती, कलागुणांच्या सौंदर्याच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन करून आजच्या या शानदार आणि सुंदर अशा स्पर्धेला सुरुवात करतो आहे. आणि मी विनंती करणार आहे व्यासपीठावरती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी सरांना आपल्या शुभहस्ते गणपती बाप्पाचं आपण पूजन करणार आहोत आणि या शानदार अशा सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सर्व मान्यवरांना देखील विनंती आहे. सर्व महिला देखील या ठिकाणी असतील. आपण प्रथम गणपती बाप्पाला या ठिकाणी नमन करतो आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण गणपती बाप्पाला नमन करत असतो आणि म्हणून बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या शानदार अशा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. बाप्पा मोरया चषक 2022 आणि ज्यावेळेला इथे गणपती बाप्पाला आपण पुष्पहार घालणार आहोत तर अनेक मैदानावरती गणपती बाप्पाचा आवाज घुमलेला आहे. आजही तो आवाज या ठिकाणी घुमणार आहे. अमोल गवळी साहेबांच्या शुभहस्ते इथे यावेळेला गणपती बाप्पाचं नमन केलं, गणपती बाप्पाला नमन केलं जात आहे. त्याला साकडं घातलं जात आहे. येणारे 4-5 दिवस क्रिकेटचा खेळ या ठिकाणी रंगणार आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाला नमन करून करतो. तसाच पद्धतीनं आपल्याकडे एक प्रथा आणि परंपरा आहे, संस्कृती आहे. आपण दीपप्रज्वलन देखील करत असतो. तर मी माजी सरपंच शीतल पाटील आणि बाप्पा मोरया महिला मंडळाच्या सर्व जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करेन आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी करावं. शीतलताईंच्या शुभहस्ते इथे दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. गणपती बाप्पाला नमन आपण केलंय. त्यानंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम बाप्पा मोरया महिला मंडळ आणि शीतलताई यांच्या शुभहस्ते इथं दीपप्रज्वलन केलं जात आहे. जी आपल्या हिंदुस्थानची प्रथा आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमाची तेज उजळून टाकणारी ज्योत म्हणजे संस्कृतीची. निरपेक्ष वृत्तीनं अखंड तेवत राहणारी ज्योत म्हणजे प्रेमाची. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत म्हणजे तेगाची. अज्ञानाचा अहंकार दूर करून ज्ञानाचा तेज पसरणारी ज्योत म्हणजे प्रकाशाची. निराशेच्या मनात आशेचा किरण जागणारी ज्योत म्हणजे प्रेरणेची. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. शीतलताई यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे.
खेळाडूंना विनंती आहे तुम्ही टाळ्यांचा गजर करत राहा. या कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 पहिलं पर्व आणि शानदार असा उद्घाटन सोहळा. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आपण यावेळेला ऑनस्क्रीन देखील पाहू शकता. पाटी नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. महिलांना हा मान दिलेला आहे, तर महिलांच्या टाळ्यांचा गजर देखील व्हायला पाहिजे. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थात बाप्पा मोरया चषक 2022. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करणार आहोत. पहिल्यांदा दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतो आहे. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय, संपन्न होतो आहे. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा. स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा आपण याची देही याची डोळा पाहतो आहे. सर्व महिलांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम निश्चितच होतो आहे. सचिन दादाचं या ठिकाणी आगमन होते, त्यांनाही विनंती करीन आपण व्यासपीठावरती या. व्यंकोची आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचे. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करेन, हे भव्य दिव्य व्यासपीठ मान्यवरांच्या माध्यमातून सजलं गेलंय. एकदा टाळ्यांचा जोरदार गजर होऊन जाऊ द्या. अतिशय दिमागदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी नतमस्तक होणार आहोत. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जाईल. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 आपण या ठिकाणी पाहतो आहे. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम सर्व महिलांना पुन्हा एकदा विनंती करेन, आपापल्या जागेवरती. शीतलताई आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. तर कुणाल पाटील यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. पुण्यवंत शिवकल्याणी जनतेचा राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आज ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, आज ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे अशा स्वर्गीय अमोल पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याकरता मी कामलेश राऊत यांना विनंती करेन. कामलेश राऊत यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते इथे अमोल पाटील या निमित्तानं निश्चितच मोनिश राऊत यांची देखील आठवण आम्हाला येते, कारण ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान होतं आणि आज आपल्याबरोबर नाही आहेत. प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही, तसं प्रत्येक नातही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी, तशीच मोजकी माणसं असतात क्षणोक्षणी आठवण देणारी. अमोल आमच्यासाठी अनमोल आहे. आज पुन्हा एकदा या सगळ्या आठवणी ताज्या होत आहेत. आपल्याबरोबर असलेला हा मित्र आज आपल्याबरोबर नाही आहे, म्हणून त्याच्या नावानं स्पर्धा तर घेतोय, त्याच्या कर्तृत्वाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाप्पा मोरयाची पूर्ण टीम या ठिकाणी करते आहे. डोळ्यात अजून आसू आहेत, आता आपण बघू शकता काही जणांच्या. आणि हे क्षण निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं, त्याचबरोबर योगेश दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावरती या. योगेश दादा प्लीज. आणि इथून आपण जाणार आहोत मैदानाच्या दिशेने.
मी इथे समोर असलेल्या पहिल्या टीमला विनंती करेन, एक एक खेळाडू तुमच्या मैदानाच्या दिशेने जाईल, तो ते लाईमलाईट राहील. त्यानंतर दुसरी टीम जी आहे ती त्यांच्या मागून जाईल. तर एका बाजूला निश्चित हा उद्घाटन सोहळा पार पडत असताना एका डोळ्यात थोडासा आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला अश्रू देखील आहेत. या ठिकाणी केळबा पोलीस स्टेशनचे इंचार्ज भीमसिंग गायकवाड सरांचं देखील आगमन झालेलं आहे. पहिले खाकी बाद में बाकी, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सरांसाठी होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर आदरणीय जय पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिल्यांदा मी विनंती करेन, या ठिकाणी अमरदीप स्टार जलसार आपले खेळाडू या ठिकाणी जातील मागे, मैदानात लाईनअप राहतील. त्यांच्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत सागर 11 भरणेपाडा, त्यांच्या बरोबर जायचं आहे, परंतु दोन्ही बाजूला स्टंपच्या दोन्ही बाजूला आपण उभं राहणार आहात. मधली जागा मोकळी ठेवा की जिथे मान्यवर येतील. आणि यानंतर मी मान्यवरांना विनंती करेन, या स्पर्धेच्या निमित्तानं सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी हर्ष पाटील, जॉमी विकास पाटील, शीतल विकास पाटील, भीमसेन गायकवाड साहेब, कमलेश राऊत, कुणाल दादा, नितेश पाटील, अभिजित पाटील, विनोद पाटील, आनंद पाटील, सचिन पाटील, व्यंकोश म्हात्रे, योगेश पाटील, शशिकांतजी भोईर, या सर्वांना विनंती आहे सर, आपण देखील यावेळेला उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं यष्ट्यांचं पूजन करण्याकरता मैदाना दिशेनं प्रयाण करायचं आहे. शशिकांत पाटील सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शशिकांत भोईर डोंगरीपाड्याचे सुपुत्र आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सर्व मान्यवरांना, त्याचबरोबर महिला मंडळ बाप्पा मोरया महिला मंडळ, आपण देखील मैदानाच्या दिशेने जायचं आहे. त्याचबरोबर बाप्पा मोरयाचे सर्व आता आयोजक ज्यांच्याकडे टी शर्ट आहेत ते देखील आतमध्ये असणार आहेत. सर्वांनी मैदानामध्ये जायचं आहे. दोन्ही संघ लाईनअप राहतील. या स्पर्धेचं शानदार उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी पाहू शकता. या स्पर्धेचं थाटात उद्घाटन केलं जात आहे. अमोल गवळी, त्याचबरोबर हर्षद पाटील, विकास पाटील, शीतल विकास पाटील, भीमसेन गायकवाड, कमलेश राऊत, कुणाल दादा, नितेश पाटील, अभिजित पाटील, विनोद पाटील. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो जय हो. पहिला नाराला आहे तो अमोलचे पप्पा पुढतील, दुसरा भीमसेन गायकवाड साहेब, तिसरा ते सफाळचे साहेब आणि चौथा याला ही दृश्य आपण पाहू शकता. निश्चितच या स्पर्धेच्या ऑन स्क्रीन यावेळेला ही दृश्य आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमचे मान्यवर भीमसेन गायकवाड, त्यानंतर कुणाल पाटील, कमलेश राऊत, अमोल गवळी साहेब यावेळेला उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन, या स्पर्धेच्या निमित्तानं आता निश्चितच यष्ट्यांचं पूजन केलं जाईल. तत्पूर्वी श्रीफळ वाढवलं जाणार आहे. सर्वजण आपण प्लीज आपले बाप्पा मोरयाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती, दोन्ही बाजूला आपण देखील थांबायचे, दोन्ही बाजूला थांबा. मान्यवरांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपण थांबायचे. महिलांना थोडी जागा करून द्या, महिलांना थोडी जागा करून द्या. बाप्पा मोरया महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित आहे, त्यांना देखील या ठिकाणी थोडीशी जागा करून द्या. अतिशय सुंदर आणि नेटनेटकं आयोजन बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेसिडेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 दिमागदार असं आयोजन आणि आता थाटात उद्घाटन सोहळा या ठिकाणी पाहतोय. ऑन स्क्रीन यावेळेला दृश्य पाहू शकता. मी विनंती करेन पुन्हा एकदा सर्व खेळाडू बाप्पा मोरयाचे सर्व आपले कार्यकर्ते, बाप्पा मोरयाचे सर्व खेळाडू आणि सर्व आपल्या या मॅच करता पहिल्या सामना करता सज्ज असलेले दोन्ही संघ पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करेन बाप्पा मोरया चषक 2022 स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या स्पर्धेचा थाटात उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. यष्ट्यांचं पूजन करण्याकरता अमोल पाटील यांचे पिताश्री जगदीशजी देवजी पाटील
आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाईल. यशांचं पूजन या ठिकाणी केले जाते. आपण ती दृश्य देखील यावेळेला पाहू शकता स्क्रीनवरती. अत्यंत सुंदर आणि नीटनेटकं आयोजन. आणि आता बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेसिडेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी रंगतो आहे. एक दर्जेदार स्पर्धा आहे. दिमागदार असं आयोजन निश्चितच आहे, यात काही शंका नाही आहे. आणि आता ही दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. आपण निश्चितच पाहू शकता जगदीश ज्योती पाटील यांच्या शुभ हस्ते इथे यष्ट्यांचं पूजन केलं जातं. विधिवत अशा पद्धतीनं या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन महिलांच्या शुभ हस्ते आपण हळद कुंकू जी आपली संस्कृती जी परंपरा आहे त्याच अनुषंगानं यावेळेला नमन देखील केलं जातं यष्ट्यांना. या महिला भगिनी आहेत, रणरागिणी आहेत. यावेळेला यष्ट्यांचं पूजन करत असताना कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण निश्चितच करतो गणपती बाप्पाला नमन करून. आज गणपती बाप्पाला नमन आपण केलं. दीपपूजनाचा कार्यक्रम आपण निश्चित पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर मैदानाचं उद्घाटन या ठिकाणी आता संपन्न होते, पार पडत आहे. बाप्पा मोरया चषक 2022चा उद्घाटन सोहळा पाहूया याची देही याची डोळा. इथे बॉल आहे, ते बॅट आहे, इथे स्टंप्स आहेत आणि यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाप्पा मोरया चषक 2022 अगदी प्रफुल्लित मनानं, प्रसन्न मनानं यावेळेला या स्पर्धेचं उद्घाटन आपण पाहतो आहे. यष्ट्यांचं पूजन होतंय. खेळाडूंना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. हा टाळ्यांचा गजर देखील येतोय. अगदी थोड्याच वेळात यष्ट्यांचं पूजन झाल्यानंतर आपण जगदीश ज्योती पाटील यांना देखील पाहणार आहोत ऑन स्क्रीन. आणि मनोज आणि अमोलचे पिताश्री आहेत. आणि एक पार्श्वभूमी आहे ती तुम्हाला निश्चित सांगेल. आता ऑन स्क्रीन दृश्य पाहू शकता. रणरागिणी यावेळेला यष्ट्यांचं पूजन करत आहेत. बाप्पा मोरयाची ही पूर्ण टीम आहे. मनोजला देखील आपण यावेळेला पाहू शकता ऑन स्क्रीन. यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे यावेळेला यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. हळद कुंकू असेल, फूल असेल, तांदूळ असतील, या गोष्टी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि निश्चितच क्रिकेटपटूंसाठी ही यष्टी, ही विकेट तितकीच महत्त्वाची आहे. याच विकेटवरती येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. उद्घाटन समारंभ, उद्घाटन सोहळा, बाप्पा मोरया चषक 2022चा उद्घाटन सोहळा याची देही याची डोळा आपण या ठिकाणी हा कार्यक्रम पाहतो. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेसिडेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022चा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण पाहतो आहे. दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या, कुटुंबाच्या भावनांनी बहरलेल्या, संस्कार व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवरांना आणि सुज्ञ दर्दी प्रेक्षकांना, तमाम क्रीडा शौकीनांना आमचा नमस्कार. आपण ही दृश्य या ठिकाणी पाहताय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. बाप्पा मोरया महिला मंडप, बाप्पा मोरयाच्या रणरागिणी यावेळेला या मैदानाचं उद्घाटन, या विकेटचं उद्घाटन, या सोहळ्याचं शानदार असं उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहतो आहे. एक विहंगम असं दृश्य यावेळेला. कॅमेरा जरा निश्चितच जाईल जिथे आता खेळाडू देखील उपस्थित आहेत. यावेळेला समोर मान्यवर आहेत त्या दिशेने देखील आपण जाऊया. अमोल गवळी, अर्षद पाटील, विकास पाटील, शीतल विकास पाटील, भीमसेन गायकवाड, कामनाथ राऊत, कुणाल दादा, दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथे हा उद्घाटन सोहळा निश्चितच रंगतो आहे. हे दृश्य आता आपण या ठिकाणी पाहू शकता. यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी केलं जातं. यष्ट्यांना पुष्पहार अर्पण केला जातोय.
यशच्या पुष्पहार अर्पण करण्यात आलेला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मी विनंती करेन जगदीश देवजी पाटील यांना देखील आपण श्रीफळ वाढवायचं आहे. अर्थात बाप्पा मोर्याची जी टीम होती त्या टीमचे कर्णधार जगदीश देवजी पाटील, माजी कर्णधार म्हणून त्यांनी फार मोठी भूमिका विठ्ठलवाडीसाठी, या संघासाठी, विठ्ठलवाडी संघाचे माजी कर्णधार म्हणून त्यांनी जबाबदारीनं ती भूमिका सांभाळली आणि प्रत्येक वेळेला कॅप्टन रॉक त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. गेम चेंजर खेळाडू ते ठरलेले आहेत आणि आज त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मनोज आणि अमोल, अर्थात अमोल आपल्याबरोबर नाहीये, मनोज मात्र या क्रिकेटच्या पटलावरती चमकणारा सितारा बनलेला आहे आणि आघाडीचे फलंदाज म्हणून आपण त्यांच्याकडनं पाहिलेली कामगिरी, विशेष करून जगदीश पाटील साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची कामगिरी झाली. सिपट वाढवलं जात आहे. यावेळेला सिपट वाढवलं जात आहे. आपण ती दृश्य देखील पाहतोय. पुष्पहार देखील अर्पण केल्या जाईल यष्ट्यांना. जगदीश देवजी पाटील यांच्या शुभ हस्ते बाप्पा मोरया चषक 2022 चं थाटात उद्घाटन या ठिकाणी पाहतो आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, क्या बात आहे. यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वांनी तिथंच उभं राहायचं आहे. आपल्याबरोबर आज अमोल नाहीये. आमच्यासाठी तो अमोल नव्हता तर आमच्यासाठी तो अनमोल होता. या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आपण करणार आहोत. तर प्लीज सर्वांनी उभं राहायचं आहे. इकडे डाव्या बाजूला स्वर्गीय अमोल पाटील स्टँडमध्ये काही प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे. उजव्या बाजूला 3011 स्टँड सर्वांनी उभं राहा. प्रकाशजी साबर यांना देखील विनंती आहे, आपण देखील यावेळेला मैदानाच्या दिशेने या प्लीज, आपल्याला विनंती आहे. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 या स्पर्धेच्या निमित्तानं अमोल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. मित्रा, निश्चितच या निमित्तानं तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीनं आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे. आपण अनंतात विलीन झालेला आहात, परंतु तुमच्या आठवणी आम्हाला अजून येत आहेत. एका बाजूला आनंद आहे तर दुसऱ्या बाजूला निश्चितच थोडंसं दुःख जे आहे ते निश्चितच आहे, कारण परत अमोलसारखे खेळाडू घडणार नाही आहेत. तर यावेळेला अमोलला ही अनमोल श्रद्धांजली असेल. एक साथ सावधान. ओम शांती, ओम शांती. मी भीमसेन गायकवाड यांना विनंती करणार आहे, आपल्या शुभस्ते इथे टॉस केला जातोय. दोन्ही कर्णधार आपण पुढे या. अमरदीप स्टार जलसार आणि सागर 11 भरलेपाडा. अजून काही सिपळ या ठिकाणी. टॉस होईल तत्पूर्वी आपण यावेळेला जगदीश पाटील यांच्या शुभस्ते सिपळ वाढून झाले. भीमसेन गायकवाड, अमोल गवळी, कमलेश दादा राऊत, त्यानंतर कुणाल दादा, विकास पाटील, सचिन पाटील या सर्वांच्या शुभस्ते सिपळ वाढून घेणार आहोत. आणि ज्यावेळेला सिपळ वाढवले जातील, टॉस पूर्वीची ही प्रक्रिया असेल. मी आपल्याला विनंती करेन, सिपळ वाढवले जातील आणि त्यानंतर टॉस केले जाणार आहेत. ज्यावेळेस सिपळ वाढवले जातात त्यावेळेस टाळ्यांचा गजर सातत्यानं होत राहील. पहिल्यांदा भीमसेन गायकवाड, अमोल गवळी साहेब, कमलेश दादा राऊत, कुणाल दादा पाटील, विकास पाटील, सचिन दादा पाटील या सर्वांच्या शुभस्ते इथे आता या स्पर्धेच्या निमित्तानं सिपळ वाढवले जात आहेत. या स्पर्धेचं उद्घाटन आपण पाहतोय. अनिल पाटील, नितेश पाटील, संतोष मात्रे, टाळ्यांचा गजर होतोय. संतोष मात्रे, व्यंकोश मात्रे, योगेश घरत, सुधीर किणी, जय पाटील, अरुण पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. टाळ्यांचा सातत्यानं गजर मैदानामध्ये आपल्याला ऐकायला येतोय, आपल्यापर्यंत पोहोचतोय. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 थाटात उद्घाटन या ठिकाणी केलं जात आहे. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता भीमसेन गायकवाड, अमोल गवळी साहेब यांच्या शुभहस्ते सिपळ वाढवले गेलेले आहे. कामनीस दादा राऊत यांना देखील विनंती करेन, आपण देखील यावेळेला सिपळ वाढवायचं आहे. आपण ही दृश्य या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर कुणाल दादा पाटील यांच्या शुभहस्ते देखील आता सिपळ वाढवले जाते आणि मैदानाबद्दल जे खेळाडू ते टाळ्यांचा सातत्यानं गजर करतात. ही दृश्य यावेळेला पाहायला मिळतात. काय जबरदस्त वातावरण आहे.
त्यानंतर विकास दादा पाटील आपल्याला मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते श्रीफळ आपण वाढवायचं आहे. टाळ्यांचा आवाज संपूर्ण पालघरमध्ये गेला पाहिजे. विकास दादा पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवले गेले. उत्तम विटांचे व्यापारी आहेत. त्यानंतर सचिन दादा पाटील आत्माराम राईसचे मालक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे आता श्रीफळ वाढवलं जातं. सचिन दादा, ही दृश्य पहा, काय विहंगम दृश्य आहे. सचिन दादांना आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. नितेश पाटील आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील श्रीफळ वाढवावं. मंगेश म्हात्रे यांचं देखील शुभागमन झाले, त्यांनाही विनंती आहे. जय पाटील आगरवाडी यांना देखील विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवावं. अनिल पाटील शिवनेरी चषकाचे शिल्पकार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष म्हात्रे, विंकोश म्हात्रे, योगेश घरत, सुधीर गिणी, अरुण पाटील, निलेश भोने ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या शुभ हस्ते देखील यावेळेला श्रीफळ वाढवलं जात आहे. टाळ्यांचा जोरदार गजर होत राहील. यावेळेला बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 पाहतोय. दिमागदार असा सोहळा आहे. आदरणीय अभिजित पाटील यांना देखील विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवावं. चला एकदा आवाज येऊ द्या. प्रत्येक मैदानामध्ये जो आवाज सुमतो तो आवाज मला पुन्हा एकदा ऐकायचा आहे. तो आवाज संपूर्ण पालघर मध्ये जाईल. बोला गणपती बाप्पा. प्रकाश साबर यांना देखील विनंती आहे. आपण यावेळेला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दृश्य पाहतो आहे. उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम अगदी रंगलेला आहे. थाटात यावेळेला बाप्पा मोरया चषक 2022 उद्घाटन या ठिकाणी केलं जात आहे. पहिलं नमन गणपती बाप्पाला, पहिलं नमन त्या विठ्ठलाला, पहिलं नमन या क्रिकेटच्या मैदानाला. क्या बात आहे. श्रीफळ वाढवलं गेलेलं आहे. खंडेरायाचं देखील मंदिर या गावामध्ये आहे. शशिकांत भोईर डोंगरीपाड्याचे सुपुत्र आहेत, त्यांनाही विनंती आपण देखील श्रीफळ या ठिकाणी वाढवायचं आहे. बाप्पा मोरया चषक 2022 पर्व पहिलं आणि काय थाटात यावेळेला उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. नयनरम्य असं दृश्य आहे. यावेळेला टाळ्यांचा गजर होतोय कारण मान्यवर अमोल गवळी असतील किंवा भीमसेन गायकवाड, त्यानंतर आणखीन काही मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत घरत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं गेलेलं आहे. चंद्रकांत घरत, विनोद दादाला विनंती, आपण संघ मालक आहात, आपल्यालाही विनंती आपण देखील यावेळेला श्रीफळ वाढवायचं आहे. टाळ्यांकरता कंजूसपणा करू नका कारण इथून तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे. क्या बात आहे. अतिशय सुंदर आणि नीटनेटकं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. आता विनोद दादांना मी पाहतो आहे. बाप्पा मोरयासाठी ऊर्जा देणारा हा माणूस आहे. जसं गणपती बाप्पा आम्हाला पाहतो तशाच पद्धतीनं विनोद दादांची ऊर्जा देखील फार महत्त्वाची असते बाप्पा मोरया संघासाठी. आणखीन काही दृश्य पाहू शकता. इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन केलं जात आहे, श्रीफळ वाढवलं जात आहे आणि मान्यवरांची अक्षरशः आता मांदी आळी आहे. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेसिडेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 शानदार अशा पद्धतीनं उद्घाटन. उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मी आदरणीय भीमसेन गायकवाड सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार अमरदीप स्टार जलसार आणि सागर 11 भरणेपाडा आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन प्लीज, बोथ टीम कॅप्टन प्लीज रेडी फॉर द टॉस. तत्पूर्वी दोन्ही संघांना शुभेच्छा पण दिल्या जातील. म्हणजे आता इथे टॉस झाल्यानंतर जे दिग्गज मान्यवर आहेत त्या दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते निश्चितच शुभेच्छा दिल्या जातात. तत्पूर्वी टॉस या ठिकाणी बघूया कोणाच्या बाजूने जातोय. टॉस भरणेपाडा टॉस जिंकला, निर्णय घ्या लगेच तिथेच. म्हणून सर निर्णय काय भरणेपाडा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मान्यवरांना विनंती करेन दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्यायचे.
दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. आदरणीय अमोल गवळी साहेब, त्याचबरोबर आदरणीय भीमसेन गायकवाड साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी जॉमी हर्षद पाटील, विकास पाटील, शीतल विकास पाटील, कामनेश राऊत, कुणाल दादा, नितेश पाटील, अभिजित पाटील, विनोददादा पाटील, आनंद पाटील, सचिन पाटील, व्यंकुश म्हात्रे, योगेश पाटील, शशिकांत भोईर या सर्व मान्यवरांना विनंती आहे. येथे एक चेंडू खेळला जाईल आणि त्यानंतर शुभेच्छा देखील दिल्या जातील. बाकी सर्व मान्यवर चला, सर्व मान्यवर प्लीज आपण देखील शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या प्लीज. कामनेश राऊत, कुणाल दादा पाटील, नितेश पाटील, अभिजित पाटील, विनोद पाटील, आनंद पाटील, सचिन पाटील, व्यंकुश म्हात्रे, योगेश पाटील, शशिकांत भोईर. खेळाडू तिथेच थांबा, तिथे जवळच थांबा. पहिला चेंडू ज्यावेळेला बॅटवरती येईल त्यावेळेस पुन्हा एकदा आपण बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी सुरू होणार आहे. त्याची नांदी असेल, टाळ्यांचा गजर आपण करणार आहोत. त्याची सुरुवात असेल तर पहिला चेंडू या ठिकाणी टाकला गेलेला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये या बैला बाप्पा मोरया चषक 2022 थाटात उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. गणपती बाप्पा, थँक्यू. बाप्पा मोरयाचे जे सर्व आपले कार्यकर्ते ते आता आपल्या व्यासपीठाच्या दिशेने पुन्हा एकदा येतील. मान्यवरांना देखील मी विनंती करेन, आपण देखील आता दोन्ही आपण बघू शकता खाकी वर्दीतले आमचे मान्यवर आहेत, अमोल गवळी आणि भीमसेन गायकवाड. शनिवारी सकाळी प्रेक्षणीय सामना असेल सापळा पोलीस स्टेशन वर्सेस केळबा पोलीस स्टेशन आणि या दोन संघादरम्यानची एक जबरदस्त लढत आपण पाहणार आहोत. कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडू ड्राईव्ह केलाय, क्या बात है, तंत्रशुद्धाचा फटका. खूप सुंदर फटका, छान पद्धतीने चेंडू जातोय. 1 2 3 4 1 2 का 4 उद्घाटन सोहळ्यामधला पहिला चौकार, चेंडू सीमा रेखास पार. एक अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फलंदाजी. शिरीष किनी देखील या ठिकाणी मान्यवरांमध्ये आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शिरीष किनी आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि आता सर्वांना विनंती, सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे.